शरद पवार पोहोचले बारामतीकरांचं सांत्वन स्वीकारायला। सांत्वनाच्या निमित्तानं सुनेत्रा पवार आणि शरद पवार बारामतीत एकत्र। पुणे मुंबई महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा। 24 तासापासून अधिक काळ वाहतूक कोंडी। रात्री 10 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता। महामार्ग पोलिसांच्याकडून वेगवान हालचाली अपेक्षित। महाराष्ट्राला अशी वाहतूक कोंडी लाजिरवाणी नाही का? प्रवाशांचा संतप्त सवाल। कोंडीत अडकलेल्या अनेकांसाठी वाहतूक पोलीस धावून आले। वाहतूक पोलिसांकडून पाणी आणि बिस्किटाचं वाटप। राहुल गांधी खोटं बोलण्यात पटाईत आहेत। गांधींना लष्कराला बदनामच करायचं आहे, देवेंद्र फडणवीस यांची टीका। राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा काँग्रेसचा आरोप। मुंबईमध्ये काँग्रेसनं केली निदर्शनं। विलिनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते। फडणवीसांना यावर बोलण्याचा अधिकार नाही, शरद पवार यांचं वक्तव्य। मला खूप काही माहीत आहे, बोललो तर अडचणी वाढतील, फडणवीसांचा पवारांना सूचक इशारा। भाजपाच्या परवानगीची विलिनीकरणासाठी गरजच काय? संजय राऊत यांचा सवाल। कार्यकर्त्यांना ऐकवली अजित पवार यांच्या ध्वनी चित्रफितीची टेप। विमानातून केला होता कार्यकर्त्याला फोन। सूर्यवंशी हत्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय। अपघातावर संशय व्यक्त केला तर भाजपला राग का येतो? सुषमा अंधारे यांना पडलाय प्रश्न। अजित पवार यांच्या अपघातात विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा खुलासा लवकर व्हावा, अमोल मिटकरी यांची मागणी। विमानातून उडी मारल्याचा अमोल मिटकरींचा दावा प्रत्यक्षदर्शीनं खोडला। गोजूबावीच्या माजी सरपंचानं मांडली भूमिका। लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार। 3 महिन्याची थकबाकी म्हणून 4,500 रुपये एकदम खात्यात येणार। लिफ्टमध्ये जाताय तर काळजी बाळगा। हायड्रोजन फुग्यांनी घेतला अचानक पेट। वर्ध्यामध्ये जय महाराष्ट्राचा प्रशासनाला दणका। दूषित पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याची बातमी सर्वप्रथम आणली होती लोकांसमोर। प्रशासनाकडून दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रकरणी कारवाई सुरू। सोनं प्रतितोळा 7,000 रुपयांनी महागलं। चांदी सुद्धा महागली। सोन्या चांदीच्या दरात चढ उतार सुरूच। गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी गाझियाबादमध्ये 2 मुलींनी 9व्या मजल्यावरून उडी मारली। दोघींचाही मृत्यू।